नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ कर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कर. मी केली, तिला म्हणत आहे तू श्री स्वामी समर्थ कर, तर ती मलाच म्हणत आहे की मम्मी तू श्री स्वामी समर्थ कर. तर इथे बसली आहे एक, म्हणजे आज बसूनच व्हिडिओ सुरू केला. तर का सांगते तुम्हाला, एक पार्सल आलं, मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे. तर एक सेट बोलवला आहे मी माझ्यासाठी. तर बघूया कसा आला तो. आता मी तुमच्यासमोरच ओपन करणार आहे. तर बघू कसा आला, तुम्हालाही दाखवते कसा आला तो. तर कुठे मार्केटमध्ये वगैरे असं जायला, येता जाताना घालायला बेस्ट आहे. मला कलर, या कलरमध्ये बोलावला. खूप सारे कलर्स ऑप्शनमध्ये होते, पण म्हटलं हा कलर बोलावून बघूयात आपण. तर हा कलर मी बोलावला. हात पकडव बेटा, मोबाईल पडून जातो. हा बघा असा आला आहे ड्रेस तर ठीकठाक आला आहे, पण कापड आहे ना थोडंसं लूज वाटत आहे मला. बाकी वेअर केल्यानंतर बघू. हा बघा पूर्ण ड्रेस असा आहे, सिंपल आहे. वी नेक आहे, हे बघा वी नेकचं आहे. माझ्याकडे वी नेकचं एकही नव्हतं. मागून राऊंड असं गोलगडा आहे आणि असं वी नेक आहे. लॉंग स्लीव्स आहेत आणि त्याखाली आहे ना व्हाईटवाला पॅन्ट आहे खाली. असा पॅन्ट आला होय. तर बघू, याला मी आहे ना वेअर करून बघते. आधी मला बेटर वाटलं तर ठेवते, नाहीतर मग रिटर्न करते. अजूनपर्यंत विचार केलेला नाही आहे. मी सुद्धा तुमच्यासमोरच ओपन केला, पण हा मला कापड थोडं लूज वाटत आहे. तर बघू, तर हाच पार्सल दाखवायचा होतो तुम्हाला. ड्रेस तर तसं बरा वाटत आहे आणि कलरही छान आहे, पर्पल आणि व्हाईट कॉम्बिनेशन. बाकी बघू. तर मंडळी, तो पार्सल तर मी आता रिटर्न करणार, कारण की त्याचं कापड खूप हलकं वाटत आहे मला त्याच्यामुळे. तर असू देत, बघू. ऑनलाईन शॉपिंगचं असंच असतं, आलं तर प्रोडक्ट चांगलं येतो, नाहीतर मग नाही येत. मी ऑनलाईन शॉपिंग केली आहे पुष्कळ, पण कधी कधी असंच होतं ना, सगळ्यांनाच माहीत आहे. कधी प्रोडक्ट चांगला येतो तर नाही येत. XYZ ते काही असो, कपडे किंवा अदर वस्तू राहिलं तरी ते कधी चांगलं येतो कधी नाही येत. तर असं ड्रेस मला बरा वाटला. कुठे म्हणजे डेली यूजसाठी, कुठे याय जायसाठी घालण्यासाठी तर बरा आहे, पण त्याचं मटेरियल आहे ना तो थोडा हलका आहे, त्याच्यामुळे तो आता रिटर्नच करणार आहे मी. तर असं. आणि अदू खेळत आहे आणि अदूने काय पसारा घालून ठेवला दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, तिचे ते खेळायचे भांडे आहे, पण ते तिला नको आहेत. तर किचनमधून घेऊन आली तो प्लेट, हे बघा हा गळवा, तो चम्मच, आणि हा पोळ्या पलटवायचा जो चपाती पलटवायची चिमटा आहे तो, आणि तवा, ही एक प्लेट, आणि इकडे बघा ही एक चम्मच घेतली आहे, आणि तिकडे एक बघा तो एक गडवा आहे तिकडे. तर हे सगळे सामान आहे ना अद्दू घेऊन आली किचनमधून. खूप खेळली तिथे, खेळून झालं, पुन्हा हे असंच ठेवलं आहे. ते मी पुन्हा उचलून ठेवते नेऊन, पण अद्दू पुन्हा काय करते, पुन्हा घेऊन येते, पुन्हा ते खेळते. पुन्हा आता मी पुन्हा किचनमध्ये नेऊन ठेवते, पण पुन्हा ती घेऊन येते आणि पुन्हा हा असा सगळा पसारा होतो. तर त्याच्यापेक्षा मी असंच ठेवलं, तिला सायंकाळपर्यंत खेळू देते, मग मी हे उचलून ठेवते. तर असं असतं तिचं. आणि इथे बघा, इथे सुद्धा पसारा आहे बेडवर. तर हे असं असतं दिवसभर चालू आमचं. किटू ये बेटा, काय चालू आहे तुझं? वाव, छान डान्स करते तू. अरे लागेल तिकडे.
इकडे. वाव, सुंदर सुंदर. तर मंडळी, हा जो क्लिप आहे आता स्वयंपाकाची वेळ आहे आणि सायंकाळचा क्लिप आहे. अद्दूचा तुम्ही पसारा वगैरे बघितलंच असाल. तिचं ते दिवसभर चालू असतं आणि तिला तसं करू नाही दिलं की रडते ती, आणि मी करूही देते थोडंफार, कारण की लहान मुलं आहे ते तसंच करतं. तर सायंकाळची वेळ होते, स्वयंपाकाची वेळ. बाकीचे सगळं कामं आवडले होते, तर आता स्वयंपाक करायची वेळ झाली होती. अद्दू आहे ना, अद्दूच्या मामासोबत थोडंसं खेळत होती. म्हटलं तोपर्यंत आपण स्वयंपाक आवरून घेऊयात. आणि तुम्ही बघितलेच, तिला आहे ना डान्स करायची इतकी आवड आहे ना, अद्दूला इतकी आवड आहे, खूप आवड आहे. तर मला असं वाटतं की तिला मी डान्स क्लासेस लावून देऊ शकते फ्युचरमध्ये. आणि माझी खूप इच्छाही आहे की तिनं डान्स शिकावं, छान प्रत्येक टाईपचं डान्स शिकावं अशी माझी खूप इच्छा आहे त्याच्यामुळे. तर आता मला ती डान्स करताना इतके सुंदर मूव्स करते ना, खरंच सगळेजण खूप आश्चर्य करतात. माझ्या सासरकडचे, माहेरकडचे खूप आश्चर्य करतात. म्हणजे इतकी लहान आहे तरी ती समोरचा व्यक्ती जसं करतो तसं ती बघून करण्याचा प्रयत्न करते, एवढ्या लहान वयात. तिला आता 3रा वर्ष रनिंग आहे, पूर्ण कंप्लीट झालेला नाही आहे, 2.5 वर्षाची आहे. तर ती इतकी सुंदर कंबर हलवते, हातवारे करते ना, तर मला असं वाटत आहे की तिला मी खरंच डान्स क्लासेस लावून देणार आहे. आणि इच्छासुद्धा खूप आहे. आणि मेन म्हणजे मला वाटते हे कॅरेक्टर तिला माझ्याकडूनच गेलं असणार, असं म्हणतात ना, आईकडून वडिलाकडून काही ना काही जातं तिकडे, तर आपल्या मुलांकडे. तर हे जे कॅरेक्टर आहे ना डान्सचं वगैरे, ते माझ्याकडूनच झालं असणार. सिरियसली मला डान्स खूप 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 म्हणजे खूपच आवडते करायला. इवन मी हे ना गाणे वगैरे ऐकताना, किचनमध्ये असतानासुद्धा अद्दू आणि मी डान्स करत करत आमचं स्वयंपाक वगैरे चालू असतं. गाण्याचा आवाज आलं की आमचे पाय आपोआप थिरकतात. असे आम्ही दोघेही मायलेकी आहोत. तर फ्युचरमध्ये मी नक्कीच अद्दूला हे ना डान्स क्लासेस लावून देणार. आणि तिलाही खूप आवडते डान्स करायला. तर तिचं फेवरेट गाणं आहे, तुम्हाला सांगितलीच मी, स्वर्गात आकाशगंगा. तसं तिचं फेवरेट गाणं वेगवेगळे चेंज होत असतं, पण ती रोज आकाशगंगा असं लावून मागते मला. आणि खूप छान डान्स करते ती, सगळ्यांना डान्स करून दाखवते. कोणीही तिला व्हिडिओ कॉल, कोणीही म्हणजे माझ्या सासरच्याकडून कोणाचाही व्हिडिओ कॉल आला की सगळे म्हणतात की तू डान्स करून दाखव, असं सगळ्यांचं चालू असतं. कारण की ती इतकी सुंदर डान्स करते ना, सगळ्यांना बघतच राहावं असं वाटतं त्याच्यामुळे. आणि लहान मुलांचं कौतुक सगळ्यांनाच असतं, त्यांचं डान्स सगळ्यांना क्यूट वाटतं, छान पाहावं असं वाटतं त्याच्यामुळे. पण मलाही खूप असं प्राऊड फील होतं की माझी मुलगी इतकी सुंदर डान्स करते त्याच्यामुळे. तर आता फ्युचरमध्ये मी नक्कीच तिला डान्स क्लासेस लावून देणार. तर तुम्हाला कसं वाटतं अद्दूचा डान्स, मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. जे कोणी नवीन आले किंवा माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत, ताई दादा, सगळ्यांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि व्हिडिओ खाली छान छान कमेंट करत जा. जे ताई दादा मला रोज कमेंट करतात त्यांना मी रिप्ले देते, मी रोजच रिप्ले देते त्यांना. आणि मी त्यांच्या व्हिडिओला देखील कमेंट करते, जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळते. आणि मी व्हिडिओ पूर्ण बघते, कधी वेळ नाही राहिलं तर स्किप करत बघते, पण मी बघते व्हिडिओ. तर तुम्हालाही रिक्वेस्ट आहे की माझा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण बघून झाल्यानंतरच व्हिडिओ खाली छान कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर जे कोणी नवीन आले असाल या व्हिडिओवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.